तिच्या जागा वाटप फॉर्म्युल्याकरता चर्चेची दुसरी फेरी पार पडतीये। आजच्या बैठकीमध्ये वॉर्डनिहाय जागांबाबत चर्चा होणार आहे। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी गैरहजर आहेत। भाजपकडून आशिष शेलार, अमित साटम, प्रवीण दरेकर आणि अतुल भातखळकर, तर शिवसेनेकडून राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे, मुरली देवरा आणि शीतल म्हात्रे हे चौघे उपस्थित आहेत। मागच्या वेळेला पहिली फेरी झाली तेव्हा भाजपचे तिघे आणि शिवसेनेचे चौघे उपस्थित होते। आज दोन्ही पक्षांकडून 4-4 जण या बैठकीला उपस्थित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसनं अनुपस्थिती दर्शवलेली आहे। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। राहुल, दुसरी फेरी असं बोललं जात होतं की पहिल्या फेरीमध्ये खूप साऱ्या जागांसंदर्भात निर्णय झालेला आहे, आता काहीच जागा उरल्या आहेत आणि वॉर्डनिहाय चर्चा आज होईल असंही कळतंय, काय सांगाल? अगदी सुवर्ण, एकंदरीत बघितलं तर मुंबईतल्या प्रभागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी भाजपच्या यापूर्वी जागा या ज्यांच्या नगरसेवकांच्या होत्या त्या जागा आणि शिवसेनेच्या स्वतःच्या जागा या त्यांच्याकडेच राहणार हे जरी आधी पहिल्याच बैठकीत स्पष्ट झालं असलं तरी आता दुसऱ्या बैठकीमध्ये वॉर्ड निहाय कुठल्या पक्षाची कुठे किती ताकद आहे आणि त्यानुसारच त्यांना या सीटचा कशा पद्धतीनं वाटप करता येईल हे देखील बोललं जाते। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस जरी वारंवार कुठे ना कुठे या सगळ्या बैठकीमध्ये सामील होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठकी असतील किंवा वेगळी टीम देण्याचा प्रयत्न करत असतील तरी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा या संपूर्ण बैठकांपासून दूर ठेवण्यात आलंय। याचाच अर्थ भाजप आणि शिवसेना हीच मुंबई महानगरपालिकेत निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। वॉर्ड निहाय जागा घेतल्यानंतर ज्या ठिकाणी भाजपची ताकद होती, ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे, मराठी बहुल भाग असेल, जातीपातीची गणितं असतील, या सगळ्यांचा विचार करून त्या ठिकाणी जिंकून येणाऱ्या उमेदवाराला तिकीट हाच एकमेव फॉर्म्युला ठेवत ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद जिंकून येण्याची आहे त्यानुसार आज दिवसभरात वॉर्डनिहाय जागांची छाननी केली जाणार आहे। नक्की राहुल, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। प्रज्ञा सातव यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा दावा फोल ठरणार आहे। विधान परिषदेमध्ये आता काँग्रेस पक्षाचे केवळ 7च आमदार आहेत, त्यामुळे भाजपनं एका दगडात 2 पक्षी मारले आहेत आणि राजकीय दृष्ट्या काँग्रेस विरोधी बाकावरही दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे। सतेज पाटील यांच्या नावाची यापूर्वीच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाकरता चर्चा सुरू होती। सर्वांचा आग्रह असतो की राजू सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजू भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत। येणाऱ्या काळामध्ये हिंगोलीच्या विकासासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीची साथ मिळाली पाहिजे। त्यांच्याशी जेव्हा चर्चा केल्यानंतर हे लक्षात आलं की एकमेव अजेंडा की हिंगोलीचा विकास हा होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी काय करता येऊ शकतं आणि मग देवेंद्रजींसारखं एक नेतृत्व की जे म्हणाले ताई तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही पूर्ण सरकार म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांनी आज हा निर्णय घेतला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो। प्रज्ञाताईंचं नक्की काय झालं अर्थातच मनातून त्या जो काही निर्णय देतील त्याला माझ्या शुभेच्छाच असतील, पण खूप जड अंतकरणाने, कारण का काँग्रेसच्या विचाराचा अनेक वर्षाचा या कुटुंबाचं प्रेमाचं नातं आहे। म्हणजे राहुलजी असतील, प्रियांकाजी असतील, त्यांनी प्रज्ञाताईंनाही नेहमी त्या दिल्लीला आल्या की वेळ द्यायचे, त्यांच्या म्हणजे ह्याही घरात त्या अनेक वेळा आलेल्या आहेत, आमच्या कुटुंबातले लोक आहेत। नक्की काय झालं किंवा त्यांनी हा निर्णय का घेतला ही माझ्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट आहे। त्यामध्ये पक्षांतर्गत बसून त्याच्यावर चिंतन काय चुका असतील त्या आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू। हो, तुम्ही दिल्ली हायकमांडला हे सगळे समजावून सांगणार का ज्या पद्धतीनं पक्षाला आता गळ लागलेली आहे भविष्यात? मी तुम्हाला सांगितलं की हे पक्षांतर्गत बाब आहे आणि आम्ही बसून याच्यावरची चर्चा। आणखी काही लोक सोडून जाणार आहे, त्यांचा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी तरी काही प्रयत्न होणार आहे का? काही नावं कळू शकली आहे का तुम्हाला? कोण चालले, कोण संपर्कात? आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत आणि असं कोणी पक्ष सोडून जात नाही।